Dear students, today we are going to learn the welcome. The welcome is a play. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे अतिशय महान लेखक, संगीतकार, त्याचप्रमाणे विचारवंत होते. ही इज नोन फॉर हिज सॉंग्स, पोएम्स, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, प्लेज. आणि ते अतिशय प्रसिद्ध होते किंवा ते ओळखले जायचे, मानले गेले. ते कशामुळे? तर त्यांच्या गीतांमुळे, त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या कवितांमुळे, त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमुळे, लघुकथांमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकांमुळे. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. हे द वेलकम जे आहे ते अतिशय मजेशीर एक नाटक आहे, एक अंकी नाटक आहे. इन विच अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज व्हिलेज दॅट ही हॅज पास्ड एम ए. या नाटकामध्ये एक तरुण व्यक्ती की जो लोकांना सांगू इच्छितो की त्याने एम ए पास केलेला आहे. एम ए म्हणजे मास्टर इन आर्ट्स. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. तो लोकांना सांगू इच्छितो की मी एम ए केलेला आहे, मात्र लोक त्याच्याजवळ असलेल्या मांजरीबद्दल बोलतात. हॅव यू एव्हर हॅड सच ॲन एक्सपिरियन्स. तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का आतापर्यंत की आपण लोकांना एक बाब सांगत असतो आणि लोक आपल्याला दुसरी बाब सांगत असतात? तर चला पुढे बघूया. रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्स इन ए अँड बी. सेंट्रल स्टेटमेंट. आवर टीम हॅज वन द मॅच. आमच्या संघाने सामना जिंकलेला आहे. एन्थुझियास्टिक. उत्साही प्रतिक्रिया बघूया. वॉव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. आफ्टर दॅट सार्कॅस्टिक. उपरोधिक प्रतिक्रिया. सार्कॅस्टिक म्हणजे काय? उपरोधिक. आय नो युअर अंकल वॉज द अंपायर, राईट. मला माहिती आहे तुझे काका हे पंच होते ना, म्हणूनच. इनडिफरंट, थोडीशी वेगळी. सो व्हॉट, काय? न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय? मध्यस्थी किंवा मध्यम मार्गाने दिलेली प्रतिक्रिया. म्हणजे जास्त तीव्रसुद्धा नाही आणि जास्त कमी तीव्रता असलेली सुद्धा नाही. आय सी, कॉंग्रॅट्स. ओके, ठीक आहे, अभिनंदन. अटेंटिव्ह, लक्षात घेण्याजोगी प्रतिक्रिया. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. अरे वा, अभिनंदन, खूप छान. हे इट इज वॉर्मिंग अप टू लर्न द टॉपिक. ओके. आफ्टर दॅट बी. राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. राजूचं जे वॉलेट आहे, पाकिट आहे, ते हरवलेलं आहे. राजूने त्याचं पाकिट हरवलं किंवा राजूचं पाकिट हरवलं गेलं. एन्थुझियास्टिक. ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. अरे, किती हे भयानक, आम्ही तुला मदत करू शकतो का? सार्कॅस्टिक, उपरोधिक. व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, ही इज सच अ केअरफुल पर्सन. त्याच्याकडून अशी अपेक्षा कशी करू शकतो आपण? तो तर काळजी घेणारा व्यक्ती आहे. इनडिफरंट, थोडी भिन्न प्रतिक्रिया बघूया. सच थिंग्स हॅपन. अशा गोष्टी घडतात. न्यूट्रल. बघा. ओ आय सी, अरे असं का? अटेंटिव्ह. ओ रिअली, हाऊ सॅड. ओ रिअली, हाऊ सॅड. किती दुःखदायक बाब ही. खरंच का? किती दुःखदायक बाब ही. नाव यू हॅव 5 conversations each for both A and B. Play a guessing game using these conversations. Different pairs of students should present these different conversations in the class. Others rate the response in each conversation using the following table by putting a tick mark in the appropriate box. म्हणजे विविध विद्यार्थी ह्या प्रतिक्रिया व्यक्त करतील आणि इतर विद्यार्थी ही जे टेबल दिलेलं आहे, कशा रीतीने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मग ती प्रतिक्रिया अटेंटिव्ह असेल, न्यूट्रल असेल, इनडिफरंट असेल, सार्कॅस्टिक असेल, वर्ड्स
म्हणजे शब्द त्यांचे जेस्चर्स म्हणजे हावभाव आणि टोन म्हणजे सांगण्याची पद्धत किंवा बोलण्याची जी पद्धत आहे, कशा रीतीने ते कशी प्रतिक्रिया देत आहे. तर त्यांनी जर अटेंटिव्ह प्रतिक्रिया दिली असेल तर अटेंटिव्हमध्ये राईट करायचं आहे. त्याने जर न्यूट्रल प्रतिक्रिया दिली असेल तर न्यूट्रलमध्ये राईट करायचं आहे. इनडिफरंट प्रतिक्रिया दिली असेल तर इनडिफरंटमध्ये राईट करायचं आहे. आणि सार्केस्टिक प्रतिक्रिया म्हणजे उपरोधिक प्रतिक्रिया दिली असेल तर उपरोधिकच्या कॉलममध्ये आपल्याला टिक करायचं आहे. चला तर बाळांनो, आता आपण पुढे जाऊया. द वेलकम सीन 1. दृश्य 1. ए व्हिलेज रोड. गावाचा रस्ता. चतुर्भुज बाबू हॅज come back to the village after passing his MA examinations, hoping that everyone will make a great fuss over him. There is a plump Afghan cat with him. Enter नीलरतन. आता बघा, गावाचा रस्ता आहे. चतुर्भुज बाबू हे MAची एक्झाम म्हणजे MA परीक्षा पास होऊन आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की प्रत्येकाला थोडंसं वेगळं वाटेल किंवा आश्चर्य वाटेल. फस ओव्हर हिम. बघा इथं त्याचा मेक अ ग्रेट फस ओव्हर म्हणजे गिव्ह हिम अ लॉट रिस्पेक्ट, म्हणजेच त्यांना प्रशंसा किंवा आदर प्राप्त होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. देर इज अ प्लम्प अफगाण कॅट विथ हिम. आणि अतिशय एक गुबगुबीत अशी अफगाण कॅट म्हणजे अफगाण मांजर त्यांच्यासोबत आहे. त्याच वेळेस नीलरतन येतात आणि काय म्हणतात बघूया. नीलरतन सेज, नीलरतन सेज, हॅलो देअर चतुरबाबू, वेन डिड यू अराईव्ह. चतुरबाबू तुम्ही केव्हा आलात. चतुर्भुज सेज, डिरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. MAची परीक्षा संपल्यानंतरच आलो इथे प्रत्यक्षपणे. नीलरतन सेज, यू हॅव गॉट अ फाईन कॅट देअर. अरे वा, तुमच्याजवळ तर अतिशय छान मांजर आहे किंवा तुमच्याजवळ तुम्ही एक छान मांजर प्राप्त केली आहे की तुमच्याजवळ एक छान मांजर आहे. चतुर्भुज सेज, दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी. यावर्षी परीक्षा खूप. नीलरतन सेज, म्हणजे त्यांचा विचारात न घेता नीलरतन लगेच म्हणतात, टेल मी व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. मला सांगा ही तुम्हाला कुठे भेटली ही मांजर. चतुर्भुज सेज, बॉट इट. मी खरेदी केली. द सब्जेक्ट्स आय हॅड ऑफर्ड. म्हणजे जे विषय मी MAच्या परीक्षेसाठी घेतले होते ते विषयांना मी प्राधान्य दिलं होतं. नीलरतन सेज, हाऊ मच डिड यू पे फॉर इट. तुम्ही किती रुपये दिले या मांजरीसाठी. चतुर्भुज सेज, आय डोंट रिमेंबर. मला आठवत नाही. नीलरतन बाबू हॅज एनीबडी पास्ड एनी एक्झाम इन आवर व्हिलेज. आपल्या गावामध्ये नीलरतन बाबू कोणी इतर परीक्षा पास झाला आहे का. नीलरतन सेज, ओ लॉट्स ऑफ देम. खूप जण आहेत असे. बट यू वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. बट यू विल नॉट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट्स. म्हणजे या भागामध्ये अशी तुम्हाला मांजर दिसणार नाही. चतुर्भुज सेज टू हिमसेल्फ. स्वतःला चतुर्भुज म्हणतात कॉन्फाऊंड हिम. म्हणजे अतिशय राग त्यांच्या चेहऱ्यावर आहे. कन्फाऊंड हिम, वर्ड्स यूज टू शो अँगर. म्हणजे शब्द असे ते स्वतःला बोलतात की त्यांचा त्याच्यातून राग व्यक्त होतो. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. ते चतुर्भुज स्वतःला म्हणतात की ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. म्हणजे नीलरतन जो आहे तो काय करत आहे की फक्त मांजरीबद्दल बोलत आहे. तो कशाबद्दलही बोलत नाही. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास्ड माय MA. त्याला काही देणं घेणं नाही नीलरतनला की मी MA पास झालेलो आहे. एंटर द जमीनदार. नंतर जमीनदार येतात. आता बघूया जमीनदार काय म्हणतात ते. जमीनदार सेज, चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कॅलकटा ऑल धिस टाईम. तुम्ही काय काय करत आलेला आहात कलकत्त्याला आतापर्यंत. पूर्ण वेळ तुम्ही जेव्हा कलकत्त्याला होते त्यावेळेस. चतुर्भुज सेज, आय हॅव जस्ट फिनिश्ड माय MA सर. मी आता माझं MA केलेलं आहे. मी MAची पदवी म्हणजे MA केलेलं आहे. माझं MA पूर्ण केलेलं आहे सर. जमीनदार सेज, ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. बघा,
स्टनरचा अर्थ इथे दिलेला आहे व्हेरी ब्युटिफुल. स्टनर म्हणजे काय? व्हेरी ब्युटिफुल. ओ दिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर. तुमची ही जी मांजर आहे ना ते अतिशय सुंदर आहे. आय मस्ट से, मला सांगितलंच पाहिजे. व्हाय डोंट यू ड्रॉप बाय माय प्लेस विथ युअर कॅट सम टाईम दिस इव्हिनिंग. या सायंकाळी तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे भेट द्या माझ्या घरी. द बॉयज वुड बी डिलायटेड. आणि जे लेकरं आहेत, मुलं आहेत, ते अतिशय खुश होऊन जातील. चतुर्भुज सेज ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड. अर्थातच मला समजते. दे हॅवंट सीन मी फॉर अ लाँग टाईम. आणि त्यांनी मला खूप दिवसांनी बघितले नाही किंवा त्यांची माझी खूप दिवसांपासून भेट झालेली नाही. जमीनदार सेज यस आय सपोज सो. हो, मला पण तसंच वाटते. बट व्हॉट आय मीन इज इवन इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बेनी अराउंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. तुमचं जर येणं होत नसेल चतुर्भुज तर मग बेनीला पाठवा, बेनीसोबत मांजर पाठवा. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. आणि माझी इच्छा आहे की मुलांनी ती बघावी. जमीनदार निघून जातात. एंटर अंकल सतू. सतू सेज हाऊ आर यू माय बॉय. माझ्या मुला कसा आहेस तू. बीन अवे लॉंग टाईम हॅवंट यू. खूप दिवसानंतर भेट झाली, खूप दिवसानंतर आहेस इथं तू, नाही का. चतुर्भुज सेज दॅट्स राईट. अगदी बरोबर. देर वेअर सो मेनी एक्झामिनेशन. खूप परीक्षा होत्या ना म्हणून. सतू सेज दिस कॅट ऑफ युअर्स. तुझी ही मांजर. चतुर्भुज फ्युरियसली आय एम गोईंग होम अबाउट टू लिव्ह. अतिशय रागाने तो म्हणतो की मी आता घरी जातोय आणि निघण्याच्या बेतात तो आहे. सतू हे वेट अ मिनिट दिस कॅट. अरे जरा थांब एक मिनिट, ही मांजर. चतुर्भुज सेज नो सर आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही सर, मला काम आहे, मला जाऊ द्या आता, मला काम करण्यासाठी निघायचं आहे. सतू सेज ओ कम ऑन नाव answer a civil question. Oh come on now, answer a civil question. This cat. अरे मी तुला प्रश्न विचारायचा आहे तुला. ॲन्सर सिव्हिल क्वेश्चन. माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे, साध्या प्रश्नाचं उत्तर दे. दिस कॅट. चतुर्भुज स्ट्राईड्स विदाउट अनदर वर्ड. मोठ्या टांगा टाकत चतुर्भुज तिथून निघून जातो. विदाउट अनदर वर्ड, इतर शब्द बोलल्याशिवाय. जस्ट लुक ॲट दॅट. It's education that's ruining these young people. We know that they are worth, but they are stuffed full of conceit. बघा हे लोक कोणत्या लायकीचे आहेत. आणि we know that they are worth, but they are stuffed full of conceit. आणि एक प्रकारे इथे दिलेलं आहे की व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ कन्सेप्ट. त्यांना स्वतः त्यांचा एक प्रकारे गर्व आहे आणि ते गर्वाने भरलेले आहे. बघा इथं जे आहे शब्दांचे अर्थ पण दिलेले आहेत. पुढे आपण जाणार आहोत सीन 2 साठी. इनसाइड चतुर्भुज हाऊस. आता चतुर्भुजच्या घरामध्ये मेड जी नोकरानी आहे, मोलकरीण आहे, ते काय म्हणते बघा. मेड सेज मदर दादा बाबू हॅज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. अतिशय रागाने दादा बाबू हे आलेले आहेत घरामध्ये. मदर सेज व्हॉट्स द मॅटर. का बरं, काय झालं. मेड सेज आय डोंट नो. मला माहीत नाही. एंटर चतुर्भुज प्रवेश करतात. लिटल बॉय सेज दादा कॅन आय हॅव धिस कॅट. मला हे मांजर देतोस का दादा. चतुर्भुज स्लॅप्स हिम हार्ड. एक चापट मारतो त्या छोट्या मुलाला. कॅट 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 द होल डे लॉंग. इज इट. नुसतं मांजर दिवसभर मांजरच करताय, हो की नाही. मदर सेज नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम अँड दीज ब्रॅट्स स्टार्ट अनॉईंग हिम ॲट वन्स. बघा चतुर्भुज खूप दिवसानंतर घरी आलेला आहे आणि हा छोटा मुलगा जो आहे त्याला एक प्रकारे रागावतो आहे, म्हणजे राग त्याच्यातून उत्पन्न करतो आहे किंवा त्याला राग येईल अशा पद्धतीने वागतो आहे. लेट मी हॅव द कॅट सन. मला ती मांजर दे बाळा. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. मी तिला थोडा भात देते आणि थोडं दूध पण देते. आय हॅव पुट बाय, मी तिसाठी बाजूला ठेवलेलं आहे ते. चतुर्भुज सेज फ्युरियसली, अतिशय रागाने. हिअर मदर यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. हिअर मदर यू कॅन हॅव द कॅट
अँड फीड हिट ऑल यू वॉन्ट. हे तुझ्याजवळ आहे, ही मांजर घे आणि तुला काय खाऊ घालायचं ते तू तुझ्या पद्धतीने खाऊ घाल. आय शंट स्टॉप टू इट. आय शॅल नॉट स्टॉप टू इट. आय ॲम लिव्हिंग ॲट वन्स. मी इथं थांबणार नाही आहे खाण्यासाठी. मी आता एकदाचा निघतो इथून. मदर सेज प्लेंटिवली, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग. म्हणजे आश्चर्यचकितून विचारते आई की असं का करतोयस तू. युअर मील इज रेडी अँड वेटिंग डिअर. तुझं जेवण जे आहे ते तयार आहे आणि तुझी वाट बघते प्रिय मुला. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. आणि तू काय कर, तुझं आंघोळ वगैरे आवरून तू बसू शकतो आणि जेवण करू शकतोस. बघा, चतुर्भुज सेज नो आय एम लिव्हिंग. नाही मी जातो आहे आता. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. आणि अतिशय लायकीच्या व्यक्तीचं कोणीही म्हणजे चांगल्या पात्रतेच्या व्यक्तीची इथं कोणी काळजी करत नाही. तुम्ही सर्वजण वेडे झालेले आहात त्या मांजरीसाठी. इथले सगळेजण वेडे झालेले आहेत त्या मांजरीसाठी आणि चांगल्या व्यक्तीची कोणी कदर करत नाही किंवा त्याला आदर देत नाही. तुम्हाला त्याचं महत्त्व नाही. आंट सेज डोंट हर्ट द कॅट. बघितलेलं आहे की किक्स आउट ॲट द कॅट. त्या मांजरीला तो मारतो एक प्रकारे. आणि आंट सेज डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. बघा, काकू म्हणताय की त्या मांजरीला काही त्रास देऊ नकोस. शी हॅजंट डन एनी हार्म. तिनं कोणाला इजा पोचलेली नाही. चतुर्भुज सेज व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. म्हणजे जसं मांजरीचा मुद्दा आहे तर तुम्ही सगळेजण दयाळू होतात. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिंग्स. मात्र माणसाबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची दया नाही. आणि तो तिथून निघतो. एक्झिट. लिटिल गर्ल सेज लुकिंग आउट कम अँड सी अंकल हरी. व्हॉट अ बिग फॅट टेल. हरी काका बघा किती सुंदर, किती छान गुबगुबीत अशी शेपूट आहे. हरी सेज हुज टेल. चतुर्भुज. बघा, हरी काका अतिशय मिश्किलपणे विचारतात कोणाची शेपूट, चतुर्भुजची का. गर्ल सेज नो द कॅट्स. नाही मांजरीची. आता तिसरं दृश्य बघूया. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाऊट द कॅट. आता तो मांजरीशिवाय त्याच्या हातामध्ये एक बॅग आहे चतुर्भुजच्या आणि तो परत आता रोडवर आलेला आहे. आता साधुचरण काय म्हणतो. साधुचरण सेज सर व्हेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. तुमची ती मांजर कुठे आहे सर. चतुर्भुज सेज इट्स डेड. मेली ती आता मरून गेली. असं कोण म्हणतं. चतुर्भुज म्हणतोय. साधुचरण सेज हाऊ सॅड. किती दुःखी ही गोष्ट, किती दुःखदायक बाब आहे. हाऊ डिड इट हॅपन. कसं काय घडलं हे. चतुर्भुज सेज इरिटेबली. तो रागाने म्हणतो आय डोंट नो. मला नाही माहीत. परण सेज हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. काय घडलं तुमच्या मांजरीबद्दल, काय झालं तिला. चतुर्भुज सेज इट्स डेड. ती मरून गेली. परण नो रिअली हाऊ. नाही खरंच, कसं काय. चतुर्भुज सेज द सेम वे ऑल ऑफ यू विल डाय बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. बघा, द सेम वे तुम्ही सर्वजण ज्याप्रमाणे मरणार आहात ना बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप, म्हणजे फासावर लटकून जसे तुम्ही मरणार आहात तशी ती मेली. परण सेज गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. खरंच हा खूप रागावलेला आहे बाबा, असं परण म्हणतो. ए स्वाम ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज. आणि एक घोळका येतो छोट्या मुलांचा चतुर्भुजच्या पाठीमागे. क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पस्सी कॅट. मांजर गुबगुबीत मांजर किंवा मांजर असं करत ते लहान लेकरांचा घोळका त्याच्या मागे येतो. त्याला त्रास देतो टाळ्या वाजवत. बघा, आणि पडदा पडतो. कर्टन. आय पिटी चतुर्भुज. मला चतुर्भुजची दया येते. हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या मित्रांना खऱ्या अर्थानं नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. बाबींची जी योग्यता आहे ती त्यांच्या लक्षात आलेली आहे. बघा, इथे दिलेलं आहे की ॲडॅप्टेड फ्रॉम द ट्रान्सलेशन ऑफ अ प्ले बाय रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांनी जे अनुवाद केलेला आहे एका नाटकाचा त्यातून हे घेतलेलं आहे. अशा रीतीने इथं आपल्याला हा पाठ आपल्याला समजला असेल, हे नाटक समजलं असेल. इथे आपल्याला विविध शब्दांचे अर्थ दिलेले आहेत.
त्याचप्रमाणे आपल्याला काही प्रश्न देखील दिलेले आहेत. तर हे प्रश्न आपण थोडक्यात बघूया. तर बघा, पहिल्या सीनमधले जे प्रश्न आहेत ते बघूया आपण. वेअर डज धिस सीन टेक प्लेस? पहिल्या सीनमधला जो भाग आहे तो बघणार आहे आपण आधी. वेअर डज धिस सीन टेक प्लेस? ऑन विलेज रोड. व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ट? चतुर्भुज हॅज पास्ट एम एक्झामिनेशन. व्हॉट डज चतुर्भुज हॅव विथ हिम? चतुर्भुज सोबत काय होतं? चतुर्भुज हॅव ए कॅट विथ हिम, अफगान कॅट. Who is Benny? Benny is a character in this play. Do you think Uncle Sattu is highly educated? तुम्हाला असं वाटतं का की अंकल सतू हे खूप एज्युकेटेड आहेत? बघा, असं वाटतं का तुम्हाला? डू यू थिंक अंकल सतू इज हायली एज्युकेटेड? नो, आय डोंट थिंक सो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे? द मिनिंग ऑफ स्ट्राइड्स अवे इज टू वॉक with anger and walk quickly from the place, and walk quickly to leave the place. Who is Dada Babu? Dada Babu is Chaturbhuj and Chaturbhuj is Dada Babu. Why does Chaturbhuj get angry with his mother? Because his mother also discussed about the cat. The cat, Afghan cat. Okay. Why does Chaturbhuj get angry with his mother? Chaturbhuj gets angry with his mother because his mother was discussing about the Afghan cat who was with Chaturbhuj. Is the cat really dead? No, the cat was not dead. Why do the urchins tease Chaturbhuj? Because Chaturbhuj was in mood of discussing about his examination, but villagers had attraction of Afghan cat, so urchins tease Chaturbhuj. Okay, dear students, in this way we have studied The Welcome, a play translated by Gurudev Rabindranath Tagore, a great poet, a great thinker, a great philosopher, a great writer, a great musician. I think that you have understood the play, and please do study this play again and again, revise it again and again. And please, if you didn't subscribe my channel, subscribe my channel, like, share and comment. Do like, share this video and comment your questions, or do write in comment box your questions. I will answer of your question as well as I can. Thank you so much.